मराठीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो आहे नगर परिषद शेगाव येथे. ते येण्याचे कारण म्हणजे आहे शेगाव नगरीतील त्यासोबत संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविक भक्तांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नासाठी आपण इथं आलेलो आहोत. शेगाव संत नगरीमध्ये जे याला आपण तिसरा डोळा म्हणतो असे म्हणजे कॅमेरे जे चौकाच्या मुख्य भागामध्ये लावलेले आहेत. पोलीस स्टेशन मध्ये त्याची चौकशी केली असता पूर्ण 144 कॅमेरे म्हणजे डिस्प्ले आम्हाला तिथे आढळून आले, पण त्यातला एकही डिस्प्ले तिथं चालू आम्हाला आढळून आलेला नाही. निवडणूक झाल्यानंतर आम्ही नगराध्यक्ष असो, अधिकारी असो की संबंधित गावातील वरिष्ठ नेते असो यांना त्याबद्दल विचारले असता आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू आणि ते कॅमेरे चालू करू. कारण हा सर्व प्रश्न जनतेच्या सुरक्षितेसाठी करण्यात आलेली ही सोय आहे. आता काही दिवसा अगोदर श्री संत गजानन महाराज यांची पालखी सोहळा संत नगरीतून निघाला. त्यावेळी लाखोची गर्दी त्या पालखीमध्ये होती. अशा वेळेस कुठली घटना झाली, दुर्घटना झाली, हे पाहण्यासाठी तो तिसरा डोळा सदैव सतर्क असतो, पण तो आज रोजी बंद धूळ खात पडलेला आहे. याच्या मागे जे संबंधित अधिकारी आहेत, खराडे साहेब हे झोपलेले आहेत किंवा यांची काम करण्याची इच्छा नाही, असे कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासोबत या कॅमेऱ्यावर आलेल्या खर्चाची जबाबदारी शासनाने व्यवस्थितरित्या करून हे कॅमेरे पूर्वक सुरू करून जनतेच्या सुरक्षितेसाठी काहीतरी एक पाऊल उचला. हे नेमके कॅमेरे बंद होण्याचे कारण काय? याची मुदत संपली आहे, त्या स्वतः कॅमेरे एक्सपायर झालेले आहे, तो याची निविदा निघालेली आहे, या मागे नेमकं सत्य काय आहे? हे कॅमेरे केव्हा सुरू होतील हा एक महत्वाचा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे. जनतेच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. जनतेच्या सुरक्षितेसाठी हे लवकर सुरू करण्यात यावे की जेणेकरून जनता आपल्या स्वतःला सुरक्षित असं समजू शकेल. एबीपी मराठीसाठी समीर देशमुख सोबत विठ्ठल अवताडे, शेगाव.